नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक आईवडिलांची अशी इच्छा असते की आपल्याला जन्माला येणारं मूल हे अत्यंत अव्यंग असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यंग असू नये आणि हे मूल वाढवताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला मिळावा. काही वेळेला असं होतं की हे सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाहीत आणि एखादं स्पेशल चाइल्ड आपल्याकडे जन्माला येतं. प्रश्न असा असतो की आईवडिलांचा ते कधी स्वीकारतायत आणि हे स्वीकारलेलं पण जे असतं त्याच्या दृष्टीने मुलांना लवकरात लवकर मदत कशी मिळवता येईल, हा जो एक मानसिक द्वंद्वाचा प्रकार असतो, हा तुम्ही जेवढ्या लवकर हाताळाल तेवढं तुमचं मूल लवकरात लवकर नॉर्मल होण्याचे चान्सेस खूप वाढतात. आज आपण अशाच एका विषयावरती बोलणार आहोत की ज्याच्यामध्ये गतिमंद, मतिमंद किंवा स्वमग्न, आत्ममग्न अशी मुलं असतात, ज्याला ऑटिझम आपण म्हणतो. ह्याच्यावरचा आज आपण कार्यक्रम करतोय. समाजाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की ह्या मुलांना लवकरात लवकर आपलंसं करून घेणं आणि समाजाचा एक हिस्सा ते आहेत असं सगळ्यांनी समजणं. ह्याच्याने मला असं वाटतं की त्यांच्यामधली जी सव्यंगता असते ती अव्यंग करण्यामध्ये त्यांना खूप मदत होईल. म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की स्वमग्न मुलं जनजागृती. आता स्वमग्न मुलं आणि जनजागृती जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला सहभागी आपण जे या कार्यक्रमामध्ये करून घेणार आहोत त्यांची आपण चटकन आज ओळख करून घेऊया. ह्या आहेत संध्या उकलकर. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. जय वकील नावाची जी शाळा आहे त्याच्यामध्ये साईराम ऑटिझम सेंटर आहे, त्याच्यामध्ये त्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करतात. असं करत असतानाच त्यांना स्वतःला 23 वर्षाचा ऑटिस्टिक एक मुलगा आहे. मला असं वाटतं ह्या दुहेरी भूमिकेतनं आजच्या कार्यक्रमात त्यांची आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. आपल्या कार्यक्रमात ज्या दुसऱ्या सहभागी होणार आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर रश्मी देसाई. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. साईराम ऑटिझम सेंटरमध्ये डॉक्टर देसाई ह्या ऑक्युपेशनल थेरपिस्टची महत्त्वाची भूमिका बजावतात. ह्या दोघींनाही तुमच्या मनामध्ये अनेक ऑटिझमबद्दलचे जे प्रश्न असतील ते तुम्ही जरूर विचारू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. चटकन ते उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. संध्याताई, मी तुम्हाला असा एक दुहेरी भूमिकेतनं एक असा प्रश्न विचारते की तुम्ही एका 23 वर्षाच्या मुलाच्या आई आहात, तेव्हा तुम्ही पालकही आहात आणि मुख्याध्यापिका पण आहात. तेव्हा ऑटिझम ह्याच्याकडे तुम्ही ह्या दोन्ही भूमिकातनं नेमकं तुम्ही काय म्हणाल आणि तुमच्या भावना नेमक्या ह्याच्यामागे काय? माझा प्रवास असा सुरू झाला की स्वमग्न समजण्यापासून स्वमग्न मुलांना शिकवण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. मला वाटतं की नाही, पालकांनी ह्या गोष्टीचा स्वीकार जेवढ्या लवकरात लवकर करून घेतील त्याच्यानंतर शिक्षणाची सुरुवात होते. मग मला असं वाटलं की मी पालक असल्यामुळे मला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये जर आलो तर दुसऱ्या ह्या मुलांना समजू पण शकू आणि ह्या मुलांना शिकवण्यासाठी आपली काहीतरी मदत होईल, म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलेले आहे. आणि सुरुवातीला असं वाटतं की नाही, पालक या दृष्टिकोनातून की मलाच हा मूल असं का झालेलं आहे, त्याच्यापासून मग धक्क्यामधून बाहेर येताना भरपूर वेळ असा जातो की नाही, एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे जाणे. ह्या वेळेमध्ये आपल्याला खूप अनुभव बरेच वाईट आणि चांगले पण येतात. त्याच्यामधून मग शिक्षणाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा चांगले अनुभव येतात. ह्याच्यामुळे मला असं वाटलं की या फील्डमध्ये यावं आणि ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करावं, म्हणून हा माझा प्रवास सुरू झाला. रश्मिताई, मी तुम्हाला असं विचारेन की ऑक्युपेशनल थेरपिस्ट हा जो एक म्हणजे व्यवसाय उपचार तज्ज्ञ आपण ज्याला म्हणतो, ऑक्युपेशनल थेरपिस्टची नेमकी भूमिका ह्या सगळ्याच म्हणजे ऑटिझम असेल, मतिमंद असेल, गतिमंद असेल, डिसिलिक्स असेल, ह्या सगळ्यांच्यामध्ये नेमकी काय असते? ऑक्युपेशनल थेरपी हे एक पॅरामेडिकल ब्रांच आहे ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी या माध्यमाचा वापर करून या मुलांचे जे विकासाचे टप्पे अडथळलेले असतात तर त्या अडथळलेले टप्पे कसे आपण पुरून घेऊ आणि या मुलाला पुढच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी आपण कसं काय त्या मुलाला तयार करता येईल, ती भूमिका ऑक्युपेशनल थेरपिस्टची असते. मुख्याध्यापिका म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की तुमच्याकडे असलेली जी मुलं आहेत त्यांचे आईवडीलच त्यांना पहिल्यांदा घेऊन येत असतील किंवा डॉक्टरांच्या तर्फे ती तुमच्याकडे येत असतील. जेव्हा स्वीकारणं मूल हा एक महत्त्वाचा मुद्दा, जसा तुम्ही सांगता की तुमचा अनुभव सांगितला की हे कठीण आहे थोडंसं,
तर आई मुलांची सत्व परीक्षा खऱ्या आई वडिलांची तिथे सुरू होते की आपल्या मुलाला लवकरात लवकर मदत कशी करता येईल. तर ह्या दृष्टीने त्यांची काही वर्गवारी केली जाते का? कारण ऑटिझम म्हटल्यानंतर त्याच्यात पुष्कळ प्रकार असतात. तर हे नेमके प्रकार कुठले, आई वडिलांनी नेमकं त्याच्याकडे कसं बघावं, पहिल्यांदा आई वडिलांना हे कसं समजवावं, तर हे तुम्ही भूमिका कशी करता? कारण समुपदेशनाची खूप महत्वाची भूमिका तुम्हाला दोघांनाही करावी लागत असेल, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला जेव्हा आमच्याकडे मूल येतं तेव्हा आम्ही 5 कौशल्यामध्ये त्यांचं मूल्यमापन करतो. स्वावलंबन कौशल्य, कार्यकौशल्य, सामाजिक कौशल्य आणि वाचा कौशल्य, ह्याच्यामध्ये आम्ही मूल्यमापन केल्यानंतर तसेच आम्ही त्यांच्या वर्तणुकीचे पण मूल्यमापन करतो, जेणेकरून आम्ही त्याची मग प्रायोरिटी ठरवतो की पहिले आपण वर्तणुकीच्या समस्येवरती काम करायचं आहे की शिक्षणावरती. जेव्हा वर्तणुकीच्या समस्येवरती काम केल्यानंतर मूल स्थिर झाल्यानंतर हळूहळू आम्ही शिक्षणाला सुरुवात करतो. आणि मुलं डेफिनेटली सुरुवातीपासूनच जेव्हा अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये मूल येतात तेव्हापासून सुरुवात केली की प्रगती खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि त्याचसोबतच पालकांना समुपदेशन करणं सोबत खूप गरजेचं असतं, कारण ते खूप धक्क्यातून आलेले असतात. शाळेत आल्यानंतर सामान्य मुलांसोबत ते कम्पेअर करतात, आपल्या मुलाला हे येत नाहीये, ते येत नाहीये. तेव्हा आमचे सगळ्यात जास्त जबाबदारी असते की त्यांना मुलांच्या कोणत्या कौशल्यावरती जास्त तुम्हाला काम करायचं आहे आणि जेणेकरून ते शिकू शकतात. आपल्याला फक्त घरी, आमच्याकडे कसं 5 तास मूल असतं, 24 तास पालकांसोबत असतं मूल. त्याच्यासाठी आम्ही वारंवार रोजच्या रोज आम्ही मार्गदर्शन देतो, जेणेकरून ते घरी चांगल्या प्रकारे मुलांचा अभ्यासक्रम घेऊ शकतील किंवा वर्तणुकीला तुम्ही कसं हाताळाल हे पण शिकवलं जातं. डॉक्टर, तुम्हाला मी असं विचारेन की जेव्हा लवकरात लवकर लक्षात येतं, हा जो एक पिरियड असतो, हा कालावधी नेमका कुठला असू शकतो? हा कालावधी मुलांसाठी आणि पालकांसाठी जर आपण बघितलं तर 18 महिन्याचं मूल, 18 महिन्यात ते 5 ते 6 वर्षाची जी मूल झाली, तो जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये प्रत्येक पालक कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती, हल्ली तर तंत्रज्ञान पण खूप आहे, तर स्वतः पण पालक समजू शकतात की काहीतरी या मुलांमध्ये, काहीतरी त्यांच्या विकासामध्ये अडथळा आहे, ते बोलू शकत नाही, सांगू शकत नाही किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारे वागतात. तर हा जो कालावधी आहे विकासाचा, 18 महिने ते जवळपास 5 वर्ष, ह्या कालावधीमध्ये पालकांना कळतंय की आपल्या मुलांमध्ये काहीतरी कमी आहे आणि आपण त्या मुलाला काहीतरी विशेष मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे. शाळेमध्ये साधारण एज ग्रुप काय आहे, म्हणजे वयोगट काय आहे की जेव्हा तुम्ही मुलं घ्यायला सुरुवात करता, असा काही वयोगट ठरलेला आहे का? तसं घ्यायला गेलं तर आम्ही अगदी 2.5 वर्षापासून शिकवतो, पण शासनाचा नियम असा आहे की 6 ते 18 वर्ष घ्यायचं असतं. तर आम्ही 2.5 वर्षापासून जे मूल आलेलं असतं, 2.5 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत आम्ही त्यांना बेसिक जे स्किल असतात, स्कूल रेडीनेस स्किल जे म्हणतात, ते आम्ही शिकवायला सुरुवात करतो. तेव्हा जे एकदा सेटल झाले की मग आम्ही 6 वर्ष झाले की ऍडमिशन देऊन रेग्युलर स्कूलमध्ये घेतो त्यांना. आता 2.5 ते 6 हा जो कालावधी हा खूप महत्वाचा आहे मुलाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. सर्वांगीण विकास नेमका ह्याच काळामध्ये होत असतो. एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून तुमची नेमकी जबाबदारी इथे कशी असते? एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून हा जो कालावधी आहे 2.5 ते 6 वर्ष, हे प्रत्येक थेरपिस्टसाठी खूप महत्त्वाचा असतो. या कालावधीमध्ये एक नॉर्मल जो आपला एक मूल्यमाप असतो, नॉर्मल मुलांनी 2.5 वर्षात ते याच्यामध्ये एवढं केलं पाहिजे, तर हा मूल कितपर्यंत करत आहेत आणि कितपर्यंत आपण त्याला शिकवू आणि पुढे नेऊ शकू, हा कालावधीचा उपयोग आम्ही डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने भरपूर महत्त्वाचं करतो. आणि ह्या कालावधीमध्येच आम्ही पालकांना सुद्धा समुपदेशन देऊन त्यांनाही तयार करतोय की त्यांनी घरी कशा प्रकारे ह्या मुलांबरोबर पुढच्या ॲक्टिव्हिटी जे आम्ही आमच्या थेरपी सेशनमध्ये घेतो, त्या ॲक्टिव्हिटी घरी पण त्यांनी कसं काय राबवून घेणे. बरोबर. ऑटिझममध्ये सुद्धा IQ आणि EQ हे जे एक मानसोपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे टप्पे असतात, की त्यांना इंटेलिजंट कोशंट आणि त्यांचा भावनिक अंक असं जे असतं, या दोन्हीची सांगड घालताना नेमकं एक 2.5 वर्षाचं मूल आलंय, तर ह्याला तुम्ही जज कसं कराल? कारण नेमक्या त्याला कुठल्या प्रकारच्या उपचारांची गरज आहे हे आधी ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. तर हे नेमकं कसं ठरवलं जातं? ह्यांचं कसं, काही मुलांमध्ये इंटेलिजंट खूप दिसून येतं,
परंतु त्यांचं स्वावलंबन कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि भाषा, बोलण्याची भाषा, कम्युनिकेशन स्किल जे म्हणतो ते खूप कमी प्रमाणात असतं. पालकांना प्रश्न पडतो की ह्याच्याकडे एवढं बौद्धिक कौशल्य आहे, तो एका चटकन 2 मिनिटांमध्ये हे सॉल्व्ह करतं, तर हे का करू शकत नाही. तर त्यासाठी की नाही आम्ही हे जे गॅप्स असतात की नाही ते भरून काढण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून त्याच्याकडे जर बौद्धिक कौशल्य असेल तर त्याचा वापर आम्ही बोलण्याच्या मध्ये, जर सपोज व्यक्तभाषा नसेल तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पिक्चर एक्सचेंज कम्युनिकेशन सिस्टम किंवा कम्युनिकेशन बोर्डच्या थ्रू आम्ही त्याला, कारण त्याच्याकडे बौद्धिक कौशल्य असल्यामुळे ते जास्त चांगल्याप्रमाणे करू शकतात. त्याच्यामुळे की नाही त्याचा वापर करून आम्ही त्यांना जास्तीत जास्त स्वावलंबन कसं करता येईल त्याच्याकडे लक्ष देतो आम्ही. बरोबर. हे जरी झालं तरी ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून मला ही तुमची भूमिका जास्त स्पष्ट करून घ्यायला आवडेल की 2.5 वर्षाचं एखादं मूल आलं, आता आपल्याला माहिती झालं की ते नॉर्मल मुलांच्या सारखे टप्पे पार करत नाहीये, त्या टप्प्यांमध्ये त्याला अडचणी आहेत. जसे वर्तणूक समस्या म्हटलं, वर्तणूक समस्या ही 2.5 वर्षाच्या मुलाला नेमकी काय असू शकते? जनरली आपल्या स्वमग्न मुलांमध्ये आपण जे म्हणतो की सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर आपण जे म्हणतात की स्वतःच्या याच्या विश्वामध्ये मग्न असलेली मुलं काही काही कृती रिपीटेडली करतात. जसं हे स्वमग्न मुलांचे मेन आपण 3 आहे गोष्टी की सोशल स्किल्समध्ये त्यांची डिफिकल्टी असते, कम्युनिकेशन स्किल्स, आणि तिसरा जो महत्वाचा आहे तो सेन्सरी ज्या त्यांच्या सिस्टम असतात, ज्ञानेंद्रिय, ते अतिसंवेदनशील ज्ञानेंद्रिय असतात किंवा कमी संवेदनशील ज्ञानेंद्रिय असतात. आणि त्यामुळे त्यांचे जे सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर आपण जे म्हणतो की जे रिपीटेडली काहीही विना अर्थाचे जे कधी बिहेवियर आपल्याला आढळून दिसतात, तर त्या प्रकारे त्या बिहेवियरवरती संवेदना, एकात्मता, थेरपी देऊन आपण ते बिहेवियर त्यांचे सेटल करण्यामध्ये प्रयत्न करतो. बरं. आपल्याला बाळकृष्ण मोरे यांचा फोन आहे आणि ते राजापूरहून आपल्याशी बोलतायत. बघूया त्यांना काय म्हणायचंय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा, बोला. माझी पुतणीचा मुलगा, तुम्ही आता जो कार्यक्रम सांगताय त्यात सदृश्य आहे, तर घरी पालकाने कसं काय त्याचं हे करावं? शाळेमध्ये जो जातो तरी पण देखील पालकाने पण हे घेतलं पाहिजे, श्रम घेतले पाहिजे इम्प्रूव्ह होण्यासाठी. तर काय त्याच्यावर उपाय असला तर सांगा. किती वर्षाचा आहे तो? तो 4 वर्षाचा, 5 वर्षाचा आहे बहुतेक. डॉक्टर, तुम्ही काय म्हणाल? 4-5 वर्षाचं मूल आहे, त्यांना असं वाटतं की आपला जो कार्यक्रम ते बघतायत त्याच्यात कुठेतरी ते 4 वर्षाचं मूल जमा होणार आहे, तर आई वडिलांनी नेमकं काय करायला पाहिजे? ते 4 वर्षाच्या मुलाचं टप्पे जर विकासाच्या टप्प्यामध्ये, तर तो जर बोलायला, म्हणजे तो बोलतोय किंवा नाही बोलत आहे, तर ते पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्या 4 वर्षाच्या मुलाच्या विकासाचे टप्पे काय काय आहे ते जर पालकांनी, पिडियाट्रिशियन त्यांच्याकडे गावामध्ये असेल तर त्या राजापूरच्या साईडला त्यांनी जर ते जाणून घेतलं, तर पुढे त्यांना काय समुपदेशन करता येईल ते आपल्याला त्यांना सांगावं लागेल. म्हणजे मार्गदर्शन आपल्याला करता येईल. जर 4 वर्षा मुलाचे विकासाचे टप्पे सध्या कुठे अडथळलेले आहेत. थोडासा हा आपण एक जो दुवा आहे तो थोडासा पुढे घेऊया. जिथे शहरात मुलं आहेत त्या शहरातल्या मुलांना काही ना काहीतरी मदत कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये मिळत असते. जरी आई वडिलांना ते कळलं नाही तरी आजूबाजूची मंडळी कुठेतरी सांगतात, चांगल्या शाळेपर्यंत त्यांना घेऊन येतात. पण खेडेगावामध्ये किंवा अजून गावामध्ये अशा प्रकारच्या शाळांची उपलब्धता होणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. की आता जसा राजापूरहून फोन आला होता की तिथे हे मूल त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात येतंय, पण त्यांना पुढे काय करावं हे कळत नाहीये. तर नेमकं तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की नाही, ह्याची जनजागृती एवढी झाली पाहिजे की सामान्य शाळेमध्ये पण ऑटिझम किंवा मतिमंद मुलांसाठी विशेष शिक्षकांची निवड करून त्यांना खेड्यातल्या खेड्यात शाळेमध्ये सुद्धा पण त्यांना ते शिक्षण मिळालं पाहिजे. आता जसं यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी विशेष शिक्षकाकडून जर एखादा जर प्रोग्राम घेतला, त्यांनी रोजचं जरी त्यांना शाळेत जाऊ नाही शकले तरी पण ते घरी तो प्रोग्राम घेऊन फॉलो करून मुलामध्ये नक्कीच ते विकास घडून आणू शकतात. आपण जेव्हा असं म्हणतोय ना की आज ऑटिझमच्या बद्दल आपण बोलतोय, स्वमग्न मुलांच्या बद्दल बोलतोय, ह्या मुलांना नॉर्मल मुलांच्या मध्ये आणण्यासाठी अथक प्रयत्न करायची अपेक्षा असते आपल्याला शिक्षकांच्याकडनं आणि पालकांच्याकडनं. तर शिक्षकांना शिकवणं आणि शिकलेले शिक्षक मिळणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपण ह्या सगळ्याची एक आपण म्हणतो ना की संस्था आपण जर तयार करायची असेल तर ह्या पालकांना किंवा शिक्षकांना शिकवताना नेमक्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते आणि तुम्ही ह्या दृष्टिकोनातनं कशी पावलं पुढे टाकता?
ह्याच्यामध्ये स्वमग्न आतापर्यंतचं शिक्षण जे आहे ते स्वमग्न मुलांसाठी कसं शिकवण्यासाठी खूप कमी आहे. मतिमंद म्हणा, कर्णबधीर म्हणा, अंध मुलांना शिकवण्यासाठी भरपूर सारे कोर्सेस आहेत, पण स्वमग्न मुलांना शिकवण्यासाठी आतापर्यंत आत्तासा सुरू झालाय डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन ASD मध्ये. तर त्यासाठी की नाही ह्या मुलांचे प्रमाण एवढे वाढत चाललेले आहेत की त्यांना शिक्षकांची खूप गरज भासू लागलेली आहे. तर त्यासाठी की नाही अनेक डिसॅबिलिटी सोबत ह्या मुलांसाठी जी कोर्सेस आहेत ते कोर्सेस शिकून ह्या मुलांना जेवढे जास्त शिक्षक निर्माण करता येईल, जेवढे जास्त शिक्षक असतील तर तेवढे मुलांपर्यंत पोहोचू शकतील ते आणि मुलांना शिक्षण देऊ शकतील. ह्याच्यामध्ये पालकांना शिकवताना मुलांच्या प्रत्येक गोष्टीचा लक्षात घेऊन प्रत्येक घरातले वातावरण, सामाजिक वातावरण, कौटुंबिक वातावरण हे लक्षात ठेवून त्या मुलांना शिकवण्याची खूप गरज असते. बरोबर. रश्मी, मला असं विचारायला आवडेल की हल्ली आई वडील नोकरी करणारे बऱ्याच प्रमाणात असतात. जेव्हा आपण असं म्हणतो की आम्ही आई वडिलांना ट्रेनिंग देतो प्लस शिक्षकांना ट्रेनिंग देतो आणि एकंदरीत त्या मुलाला उत्तम आणि चांगलं पोषक असं वातावरण मिळेल अशी निर्मिती होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा आई वडील दोघंही जण कामावर जातात, अर्थातच व्यवसायाच्या निमित्ताने ते काही घरी बसू शकत नाहीत, तेव्हा या मुलांची जबाबदारी जर सपोर्टिव्ह स्टाफवरती असेल तर त्यांनाही ट्रेनिंग दिलं जातं का, किंवा इतर कुटुंबियांनी हा प्रश्न कसा हाताळावा ह्याच्याबद्दल तुम्ही काही लक्ष देता का? जसं तुम्ही म्हणाले की सपोर्टिव्ह सिस्टम हे खूपच महत्त्वाचा भाग आहे, कारण हल्लीच्या काळामध्ये दोन्ही आईवडिलांनी काम करणं खूप गरजेचं आहे. कारण ऑटिस्टिक मुलांना जर पूर्ण आयुष्यभरसाठी आपल्याला त्यांना स्वावलंबी पण करायचं आहे, सगळंच त्यांना औषध, त्यांची इंटरव्हेन्शन ह्या सगळ्यांसाठी लागणार आहे पैसा. तर त्यासाठी सपोर्टिव्ह सिस्टम जर आईवडिलांकडे असली तर त्यांना पहिलं तर हे ऑटिझम मुलाला सांभाळणं खूप सोपं होतंय. परत त्यांचे आर्थिक उत्पन्न जर होऊ शकलं तर त्या सपोर्टिव्ह सिस्टमला सुद्धा आपल्याला ट्रेनिंग देता येणं खूप गरजेचं आहे की ऑटिझम मुलं काय आहे, कशी आहे, त्यांना वेळोवेळी कशी सांभाळायची. हे सपोर्टिव्ह सिस्टम बाहेरूनही येऊ शकतंय, घरातले लोक सुद्धा सपोर्टिव्ह सिस्टम बनू शकतात आणि समाज सुद्धा सपोर्टिव्ह सिस्टम बनून या मुलाचं स्वीकार्यामध्ये या पालकांना मदत करू शकते. बरोबर आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो ना की सगळ्यांनी मिळूनच या मुलांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण ती मुलं आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत, त्यांना जेव्हा मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्ये आणलं जातं त्याच्या आधी त्यांचं शालेय शिक्षण कशा पद्धतीची सुरुवात, म्हणजे कुठल्या प्रकारच्या शालेय शिक्षणातून त्यांची सुरुवात होते? जेव्हा मूल आमच्याकडे येतं तेव्हा बेसिक, इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स लेवलचा करिक्युलम असतो. मुलांचं मूल्यमापन केल्यानंतर आम्ही त्या मुलांच्या पातळीनुसार त्यांचं शिक्षणाला सुरुवात करतो. आम्ही जास्तीत जास्त करून सामान्य मुलांच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुलांची जर पातळी किंवा ग्रास्पिंग पॉवर जास्त असेल तर तेवढं आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मूल फक्त 5 तास आमच्याकडे असतं तेव्हा आम्ही भरपूरसा शिक्षणाचा भाग आम्ही पालकांवरती देतो. मग पालक ते घरी पूर्ण करतात आणि जेणेकरून की नाही मुलांना सामान्य मुलांसोबत जगण्यासाठी जास्त अवघड जाणार नाही ह्याची ते म्हणजे बघत असतात ते. तर आम्ही जास्त करून डिसॅबिलिटीला एवढं लक्षात ठेवत नाहीये, परंतु ती सामान्य मुलांसोबत जास्त शिक्षणासाठी कसे जातील किंवा समाजामध्ये कसे मिक्स होतील ह्याच्यासाठी शिक्षणाला सुरुवात करतो. उमा महाजन आपल्याशी बोलतायत आणि त्या पनवेलहून बोलतायत. बघूया काय म्हणतात. मला एक प्रश्न आहे. हॅलो. हे स्वमग्न मुलं जन्मण्यापूर्वीच त्यांचं भ्रूण जर सोनोग्राफी करून ते डेव्हलपमेंट ठीक झाले की नाही हे कळू शकतं का? म्हणजे मूल जन्मायच्या आधी ही अवस्था लक्षात येते का असं त्यांना विचारायचं. हा छान प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेला सोनोग्राफीमध्ये अशी इच्छा असते की सोनोग्राफीमध्ये मूल दिसतंय, पण सोनोग्राफीमध्ये जे मूल दिसतंय त्या मुलाचे हात, पाय, त्याच्या हृदयाचा वाल्वमध्ये प्रॉब्लेम आहे की इतर काही त्याचे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहे की नाही ते दिसत आहेत आपल्याला. परंतु जन्माला नाही आलेलं मूल त्याचं मेंदू कसं कार्यरत होणार ती गोष्ट आपल्याला सोनोग्राफीवरून कळत नाही. कारण ऑटिझम यासाठी म्हणजे हा ऑटिझम आजार येणाऱ्या मुलाला असेल की नाही हे आपल्याला सोनोग्राफीवरून कळता येत नाही, कारण सोनोग्राफी आपल्याला मात्र त्या मुलाचं स्ट्रक्चर सांगते, म्हणजे शारीरिक संपूर्ण डेव्हलपमेंट सांगते, मेंदूतली डेव्हलपमेंट सांगू शकत नाही.
थोडासा प्रश्न असाही पडतो की काही वेळेला ही मुलं आणि पालक आणि शिक्षक ह्यांच्या मदतीने ती कुठेतरी पुढे जात असतात. पुढे जात असताना जर असं लक्षात आलं की नॉर्मल शाळेमध्ये ही मुलं जाऊ शकतात, तर नॉर्मल शाळेतल्या शिक्षकांचा दृष्टिकोन थोडासा बदलायला लागतो. कारण कितीही नाही म्हटलं तरी त्यांना थोड्या जास्त मदतीची अपेक्षा असते. तर अशा वेळेला तुम्ही त्या शिक्षकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता का? हो, नक्कीच. आम्ही काय करतो की जेव्हा आमच्याकडे मूल येतं आणि आम्हाला असं वाटतं की नॉर्मल शाळेमध्ये एखादं मूल जाऊ शकतं, आमच्याकडून 2 मुलं गेलेली आहेत, तर तेव्हा आम्ही सुरुवातीला पर्सनली आम्ही त्या शिक्षकांपर्यंत घेऊन जातो. मुलांच्या समस्या, शिक्षणाची पातळी आणि त्याचे काय स्ट्रेंथ आहेत आणि काय विकनेस आहेत ते आम्ही सगळं सांगतो. आणि असं नाही की आम्ही एकदा मूल सोपवल्यानंतर आमची जबाबदारी संपते, असं नाहीये की आम्ही वारंवार त्या मुलांचा फॉलोअप करत असतो की कुठे अडथळे येतात का, की मुलांना जर त्या मुलाला जर तिकडे जर त्रास होत असेल किंवा म्हणजे पुढे जाऊ शकत नसेल तर आम्हाला मग समुपदेशन द्यावं लागतं. शिक्षकांना मुलाला स्वीकार कसा करायचा, मुलामधले जी पातळी बौद्धिक पातळी आहे ती कशी वाढवायची आणि सामान्य मुलांसोबत त्यांना जास्तीत जास्त कसं मिक्स करून शिकवता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो त्या शिक्षकांना. रश्मिताई, जेव्हा औषधोपचारांवरती आपण येतो त्यावेळेला ह्या मुलांच्यासाठी काही वेगळ्या प्रकारची औषधं आहेत का, आणि ह्या नेमक्या औषधांचा काय परिणाम होतो आणि तो कशा पद्धतीने होतो? या मुलांना ऑटिझम जे आपण स्वमग्न म्हणतो, तर त्या स्वमग्नाबरोबर त्यांना वेगळे दुसरे पण काही आजार असतात. जसं करून त्यांना कधी फीट येते किंवा त्यांना काही स्लीपचे प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा ज्यांचे इतर जे बिहेवियर प्रॉब्लेम्स आपण जे म्हणतो, वर्तणुकीच्या समस्या, तर या सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी औषधं आहे. आणि ते तुम्ही पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट जे असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जर मुलांना त्यावेळेला औषध देणं गरजेचं असेल तर ते औषध देऊन या मुलांमध्ये त्यांचा मेंदूमध्ये जे काही थोडंसं बिघाड असेल तर आपल्याला थोडं फारसं त्या मेंदूच्या बिघाड आणि दुसरे प्रॉब्लेम्सला कंट्रोल करता येते, की जेणेकरून की ऑटिस्टिक मुलांना फीट येतात, एपिलेप्सी आपण जे म्हणतो, तर फीट येणं जर आपण औषधाने थांबवली तर कदाचित त्याचा शैक्षणिक प्रोग्रेस जास्त होऊ शकतो. बरोबर. जेव्हा ऑटिझम असं आपण म्हणतो त्यावेळेला पौगंडावस्थेमध्ये म्हणजे ॲडॉलसंट एजमध्ये प्रत्येकच मुलाचं शारीरिक आणि मनामध्ये काही बदल होत असतात. बरेच वेळेला असं होतं की नॉर्मल मुलांना सुद्धा ह्या वेळेला कंट्रोल करणं हे आईवडिलांना जमत नाही. तर ह्या मुलांच्यामध्ये असे विशेष असे काही बदल तुम्हाला आढळतात का, आणि त्याच्यासाठी आईवडिलांना नेमकं काहीतरी म्हणजे सूचना काही दिल्या जातात का? तर हा आमच्याकडे नेहमीचा प्रश्न असतो. साधारणतः 12 ते 13 वर्षापासून ह्याची सुरुवात होते. तर तेव्हा आम्ही मुलं खूप ॲग्रेसिव्ह होतात तर पालकांना सांगतो की तुम्ही थोडंसं संयमाने घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जास्त रिॲक्ट केलं तर मूल अजून जास्त ॲग्रेसिव्ह होतं. तर तेव्हा की नाही पालकांना सांगतो की फक्त तुम्ही समाजामध्ये कसं वागायला पाहिजे किंवा शरीराला कुठे हात लावला पाहिजे, कुठे एवढं जरी शिकवलं ना तरी मुलांना एवढा काही जास्त प्रॉब्लेम येत नाही. परंतु पालकांना संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. तसंच घरातली कुटुंबांना पण आपल्याला सांगायचं आहे की त्याच्यावरती तुम्ही जास्त रिॲक्ट करू नका. आणि ह्याच्यामध्ये शाळेमध्ये सहसा हे जास्त दिसून येत नाही, घरी जास्त दिसून येतं. त्याच्यासाठी संयम आणि योग्य मार्गदर्शन केल्यानंतर मुलांना योग्य शिकवणूक दिल्यानंतर ते 2-3 वर्षामध्ये सेटल होतात. वीणा नाटेकर आपल्याशी बोलतात, मुलुंडहून बोलतात. बघूया त्यांना काय विचारायचंय. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा, मला स्वमग्न किंवा ऑटिझम म्हणजे काय हे जरा तुम्ही सांगाल का? नमस्कार. हा, आपला प्रश्न कळलेला आहे. रश्मिताई आपल्याला उत्तर देतात. स्वमग्न म्हणजे ऑटिझम म्हणजे नेमकं काय? ऑटिझम हा जो शब्द आहे तो ऑटो आणि इझम ह्या 2 शब्दांमधून बनलेला आहे. ऑटो इझम म्हणजे स्वतःच्या विश्वामध्ये मग्न असलेली मुलं, ज्यांना आपण सोशल कौशल्य जे म्हणतो, सामाजिक कौशल्य, वाचा आणि बिहेवियर म्हणजे वर्तणुकी, या तिघांचे जे एकत्र जर त्यांना प्रॉब्लेम्स आढळून येतात तर असल्या प्रकारच्या मुलांना आपण ऑटिस्टिक असं मुलं म्हणतो. कलागुण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्याही मुलांमध्ये काही कलागुण तर नक्कीच असतील. ह्या कलागुणांचा विकास योग्य वेळेला व्हावा, त्यांना एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी वातावरण मिळावं, ह्याच्यासाठी नेमकं काय हेरलं जातं? प्रत्येक स्वमग्न मुलामध्ये काहीतरी स्किल असते. त्यासाठी आपल्याला ओळखायची गरज असते.
पालकांच्या लक्षात आलं की बाबा ह्या मुलामध्ये एखादी स्किल खूप चांगल्या प्रकारे आहे, ते शिक्षकांच्या नजरेत आणून देणं, किंवा शिक्षकाला वाटलं की हा मुलगा कम्प्युटरमध्ये खूप चांगला करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक चीजमध्ये खूप चांगलं करू शकतो, हे पालकांच्या लक्षात आणून दिलं की आपण एखाद्या गोष्टीवरती जर लक्ष केंद्रित केलं तर त्या मुलांना त्याच्यामध्ये मास्टर करून आपण व्यवसायासाठी रेडी करू शकतो. त्यासाठी पालकांचा सहभाग ह्याच्यामध्ये खूप मोठा असतो आणि समाजाचा स्वीकार की ही मुलं ह्या गोष्टीमध्ये थोडंफार कमी जास्त करत असतील, परंतु त्या समाजामध्ये चांगल्या प्रमाणे व्यवसाय मिळवू शकण्यासाठी तयार करणं हे पालकांना आणि शिक्षकांना कौशल्य ओळखून त्यांना शिकवलं जातं. बरोबर. जेव्हा आपण ऑटिझम असं म्हणतो त्यावेळेला व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना तयार करणं, आज ना उद्या ही मुलं आपल्या पायावर उभी राहिली पाहिजेत, हा एक भूमिका असते त्याच्यामध्ये. एक जेव्हा आपण असं म्हणतो की प्रत्येक माणसाचं एक कला विशिष्ट गुणांनी त्याला घडवणं, ह्या मुलांना घडवायला थोडे जास्ती प्रयत्न लागतात. पण ही घडणारी मुलं जी आहेत ही शाळेमध्ये कशी वागतात आणि घरी कशी वागतात हो? तुम्हाला आता पालक येऊन सांगत असतील की शाळेत तो अत्यंत शाण्यासारखा वागतो पण घरी गेल्यावर ते वागत नाही. हा जो एक चेंज आहे ना, हा नॉर्मल बिहेवियरमधून सुद्धा तुम्हाला आढळतो. तर ह्याच्याबद्दल नेमकं काय सांगू शकाल? हा जो आपण म्हणतोय की आपण चेंज जे म्हणतोय की हे घरामध्ये, तर पालक येऊन आम्हाला सांगतात की घरामध्ये त्याचे असे असे हे सगळे प्रकारचे वर्तणूकची समस्या आहे, पण शाळेमध्ये अजिबात आम्हाला दिसत नाही, किंवा शाळेमध्ये हा प्रकार करतो पण घरी अजिबात तो करत नाही. कारण ऑटिझम जी ऑटिस्टिक मुलं आहेत त्यांच्या वागणुकीमध्ये कधीतरी आपल्याला एक रिजिड बिहेवियर, जसं आपण म्हणतोय की प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांनी आपले वर्तणुकीचे नियम फिट केलेले असतात आणि कोणती व्यक्ती आपले कुठले गरजा पूर्ण करून देणार आणि त्याच्या समोर कशा प्रकारे आपण वागायचं हे या मुलांना कसं तरी त्यांनी ते फिट करून दिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला हे सगळ्या जे वेगवेगळे बिहेवियर वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर आढळून दिसत आहेत. बरोबर. हट्टीपणा ह्या मुलांमध्ये जास्ती असतो का, किंवा हट्टीपणा असला तर त्यांचे कुठले हट्ट पुरवावेत, कुठले हट्ट पुरवू नयेत? कारण शेवटी हा एक मानसिकतेचा प्रश्न आहे. तर हे सगळं करत असताना, तुम्ही ट्रेनिंग देत असताना आई वडिलांची नेमकी भूमिका काय असते? ही मुलं भरपूर हट्टी असतात. हट्टी म्हणण्यापेक्षा ते आपला एक पॅटर्न रिजिड केलेला असतात की मला ह्याच पॅटर्ननी जायला पाहिजे. सुरुवातीला आल्यानंतर मला ह्या जागेवर बसायचं म्हणजे ह्याच जागेवरती बसायचं, ही क्रिया झाल्यानंतर मला हीच क्रिया करायची. परंतु आपल्याला नेहमीसाठी तसं ठेवता येत नाहीये, कारण स्थळानुसार आपण प्रत्येक वेळीच ते देऊ शकत नाही. तर त्यासाठी आम्ही स्लोली असं नाही की एकदाच त्यांना की नाही पॅटर्न चेंज करू शकत नाही. तर हट्ट करायचा असेल तर तुला आम्ही हे करायला देणार, त्याच्या अगोदर तुला पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी केल्यानंतर तुला हे मिळेल. तर हट्ट पण पुरवला जातं, परंतु त्याचा आम्ही पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट घेऊन त्याचा वापर करतो, जेणेकरून आपल्याला जे हवं असेल ते कौशल्य पण शिकवू शकतो आणि त्याच्या ज्या गरजा आहेत किंवा सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर आहे किंवा एखादी वस्तू त्यांना हवी असेल तर ती वस्तू पण मिळते त्यांना, त्याच्याकडून आपल्याला शिकवणं पण पूर्ण करून घेता येतं. जेव्हा व्यवसायाच्या दृष्टीने आपण ह्या मुलांच्याकडे बघतो की आज ना उद्याही एक आपल्या पायावरती उभं राहणार आहेत, असे कुठले व्यावसायिक शिक्षण त्यांना दिलं जातं की जेणेकरून ते आपल्या पायावरती निश्चितपणाने उभे राहतील? या मुलांना जेव्हा आपण व्यवसाय प्रशिक्षणच्या दृष्टिकोनाने तयार करतो तेव्हा बरेचसे असे व्यवसाय आहेत की ज्या व्यवसायामध्ये मुलांनी, आपण जे म्हणतो की एक नक्की प्रक्रिया, जसं काय पॅकिंगचं बिझनेस असेल किंवा कुठेही आपण त्यांना कुठल्या इंडस्ट्रीमध्ये, हाऊस इंडस्ट्रीजमध्ये वगैरे अशा कुठल्या प्रकारच्या जॉब स्पेसिफिकेशन जर आपण केलं या मुलांना आणि त्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग दिली, तसंच त्यांच्या जिकडे ते एम्प्लॉई होणार आहेत तर त्या एम्प्लॉयरला पण आपण जर तयार केलं की हा मुलगा जरी ऑटिस्टिक असेल तरीही तो खूपच रेग्युलर, पंक्च्युअल आणि त्याला सांगितलेलं काम तो त्याच्या पॅटर्नप्रमाणे करणार आहे. तर जर ती ही एक पॅटर्न या मुलाची आपल्याला लक्षात आली तर आपण त्या मुलाला नक्कीच कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये त्याच्या बुद्धी क्षमताच्या पातळीवरती आपण नक्की त्याला स्वावलंबी करू शकतो. बरोबर आहे. अमरावतीहून आपल्याला फोन आहे. अनिल गोंडसे आपल्याशी बोलतायत, बघूया काय म्हणतात. हॅलो हॅलो. हा मॅडम. हा बोला. मॅडम माझा असा प्रश्न होता की मी विशेष शिक्षक आहे, अपंगाच्या क्षेत्रामध्ये काम करतो. स्वमग्न मुलाची डेव्हलपमेंट जी आहे ती त्याच्या स्थानिक स्तरावर म्हणजे सामान्य शाळेत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे होऊ शकते. ती
विशेष शाळेत चांगल्या प्रकारे होऊ शकते. तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की नाही, मुलाची क्षमता कशी आहे. जर त्याला वर्तणुकीच्या समस्या जास्त आहेत आणि त्याला जास्त दुसऱ्यावरती अवलंबून असेल तर त्याला विशेष शाळाच चांगली उपयोगी ठरेल. आणि थोडीफार मदतीने जर तो सामान्य शाळेत जाऊ शकत असेल तर नक्कीच थोड्या वर्ष आपण ट्राय करायला काही हरकत नाही की सामान्य मुलांसोबत त्याला राहण्याचा अधिकार दिला. आणि काही मुलं ऑटिझम मुलं बघून पण खूप शिकतात. तर जर त्यांनी तिकडे पिकअप केलं तर तिकडे कंटिन्यू करावं. किंवा वर्तणुकीच्या समस्या खूप जास्त दिसून येत असतील आणि त्या मुलांसोबत अजिबात म्हणजे मॅच होत नसेल किंवा खूप खालच्या पातळीवर असेल तर आपण नक्कीच त्याला विशेष शाळा हाच पर्याय उरतो त्यांना. जेव्हा आपण आज ऑटिझमवरती बोलतोय त्याच्या वेळेला असाही प्रश्न एक मनात येतो की ऑटिझमची संख्या दुर्दैवाने काही वर्षात वाढती असं लक्षात येतंय. बरं, आज हा अनुवंशिक आहे असं आपण म्हणत नाही आहोत. काहीतरी जेनेटिक कारणांमुळे किंवा गुणसूत्रांच्या बदलांमुळे हा झालेला एक अपंगत्व जे येतं त्याला कारणं वेगळी आहेत. आज त्या कारणांवरही आज आपण म्हणतो तसं ठोसपणाने काही बोलू शकत नाही आहोत. फक्त हे हे जी वाढती संख्या आहे ही थोडीशी गांभीर्याने लक्षात घेण्याचा मुद्दा आहे हा. तर इथे ह्या संख्या वाढीची काही नेमकी कारणं किंवा काय कारणं असू शकतात असं काही आपण सांगू शकू का? तुम्ही जसं म्हणणं की ऑटिझम होण्यासाठी काहीही कारण असेल असं काहीही ठरलेलं नाही आहे की कुठलं नेमकं एका कारणामुळे ऑटिझम झालेलं आहे. पण बहुतेक कारणांमध्ये प्रीनेटल, नेटल आणि पोस्टनेटल म्हणजे गर्भावस्था दरम्यानची काही कारणं असतील, मूल जन्माला आलं त्यावेळेला याची कारणं, आणि किंवा मूल जन्म झाल्यानंतर जर मेंदूला कुठल्या प्रकारे या तिन्ही अवस्थांमध्ये मेंदूला कुठल्या प्रकारे जर काही आजार झाला किंवा काही इजा झाली तर कदाचित ऑटिझमचे लक्षणं मुलांमध्ये दिसून येतात. पण आपल्यापुढे एकही ठोस कारण असं नाही आहे की हे कारण आहे आणि आता होणारं मूल ऑटिस्टिक होणार आहे असं कुठलंही आपल्याकडे काहीही सांगता येणार नाही. आपण जेव्हा ऑटिझम असं म्हणतो किंवा आज आपण त्यांच्या एका समस्यांवरती बोलतोय तेव्हा वर्तन समस्या असं तुम्ही म्हणता, तेव्हा नेमकं वर्तन समस्या म्हणजे काय असतं? ही मुलं वर्तणुकीमध्ये काही वेगवेगळे हे करतात किंवा त्यांच्या वर्तणुकीमध्ये कुठेतरी प्रश्न उत्पन्न होतात, नेमकं काय असतं? ऑटिझम मुलांमध्ये प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळी वर्तणूक समस्या दिसून येते. काही मुलं बॉडी रॉकिंग करतात, काही मुलं सतत धावत असतात, काही मुलं एका जागेवरती बसतात पण एखादी वस्तू घेऊन स्पिन करणं किंवा एखादी वस्तू घेऊन खेळत बसणं. पण आम्ही सहसा की नाही त्याच्या शिक्षणामध्ये जे अडथळे निर्माण करतात त्याच वर्तणुकीवरती जास्त आम्ही मॉडिफिकेशन करायचा प्रयत्न करतो. कारण काही वेळेस असं होतं की नाही एक वर्तणूक समस्या थांबवली की दुसरी वर्तणूक समस्या उद्भवते. त्यासाठी जी शिकवण्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला हार्मदायक वाटत नाही किंवा सेल्फ इंजुरियस बिहेवियर सारखे आहेत त्याच्यावरती आम्ही जास्त थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण एखादी सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर आहे, बॉडी रॉकिंग आहे, वस्तूशी खेळणं आहे, तर त्या गोष्टीसाठी त्या गोष्टी सोबत जर तो शिकवत असेल तर आम्ही त्या गोष्टीला एवढं लक्ष देत नाही. वर्तणुकीची समस्या सोबत जर करत असेल तर आम्ही ते असं नाही की पूर्ण थांबवायचा प्रयत्न करत नाही, परंतु मुलांना एन्झायटी वाढली नाही पाहिजे. हे जर मला थांबवलं तर दुसरं मला गोष्टीमध्ये लक्षच देता येत नाहीये. तेव्हा अशा गोष्टीला सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियरला थोडंसं थांबवून मग आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी करून घेतो. नंतर थोड्या वेळासाठी सोडतो की तुला जे करायचं आहे ते कर. मग त्याच्यानंतर परत आम्ही 1-2-3 सेकंदासाठी करायला जरी दिलं तरी मुलांना आनंद होतो की मला हे करायला मिळालेलं आहे. आणि त्यांना आम्ही असं केल्यानंतर तो मुलगा येऊन परत जागेवर बसून शिकवायला सुरुवात केली तर मग थोडा वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकतो तो. जेव्हा आपण नॉर्मल मुलांचं सुद्धा असं बघतो की त्यांना थोडासा अभ्यास, त्याच्यानंतर थोडीशी करमणूक आणि त्याच्यानंतर त्यांची स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज की ज्याच्यामध्ये त्यांची शारीरिक कुठेतरी क्षमता जी आहे ती वाढीला लागेल आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशनही वाढेल. तर ह्या सगळ्याचा विचार तुम्ही ऑटिझमच्या वेळेला कसा करता? ऑटिझमच्या वेळेला जेव्हा आपण ॲज अन ऑक्युपेशनल थेरपिस्ट जर विचार करू तर वर्क, प्ले आणि लीजर या 3 आपल्या गोष्टी आहेत. वर्क म्हणजे मुलांसाठी वर्क म्हणजे शैक्षणिक वर्क किंवा अभ्यासक्रम, प्ले म्हणजे हे स्पोर्ट्स, प्ले वगैरे ऍक्टिव्हिटीज, लीजर ऍक्टिव्हिटीज जे आहेत. लीजर ऍक्टिव्हिटी म्हणजे आरामदायक प्रवृत्ती, म्हणजे कुठल्या प्रवृत्ती जेणेकरून मुलांना त्यांच्या एन्झायटी लेवल कमी करता येणार, त्यांचं दुसरे काही वेगवेगळे ऍक्टिव्हिटीजमध्ये या मुलांना आपल्याला करमणूक करता येणार. तर त्या प्रकारे पूर्ण या 3 गोष्टीचा विचार करून आपण ऑटिस्टिक मुलांना प्रत्येक 3
या तिन्ही जे एरिया आहेत आपल्या आयुष्यातले कुठल्याही याच्यामध्ये आपण त्या मुलांना तयार करू शकतो. घरामध्ये जर एक नॉर्मल मूल असेल आणि एक ऑटिस्टिक मूल असेल तर ह्या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता वाढणं हे एक आदर्श होतं. पण ह्या आदर्शत्वाकडे जाण्यासाठी म्हणून पालकांचं जे आपण सारखं म्हणतोय की पालकांना हे कळलं पाहिजे की त्यांच्याशी कसं वागावं, तर ह्या दोघांच्या मधली जी काही एक ज्याला म्हणतो संवादाची भाषा असते ती कशी असते हो? म्हणजे सिबलिंग म्हणून ते कसं घेतात एकमेकांना? सुरुवातीला की नाही म्हणजे मुलांना नॉर्मल मूल जे असतं आणि मतिमंद म्हणा किंवा स्वमग्न मूल असतं त्याच्यामध्ये पालकांचं खूप महत्वाची भूमिका असते की नाही आपल्या नॉर्मल मुलांना रेडी करणं की बाबा हा आपल्या घरातला एक भाग आहे आणि ह्याच्यासोबत चांगल्या प्रकारे जर आपण घरात जर स्वीकार केला किंवा भावंडांनी जर चांगलं व्यवस्थित वागलं तर ते खालच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये व्यवस्थित वागतील, जेणेकरून समाजामध्ये पण चांगल्या प्रकारे वागू शकतील. पण माझा स्वतःचा एक अनुभव आहे की सिबलिंगचा ह्या मुलांना खूप फायदा होतो जेव्हा सिबलिंग इंटरॅक्शन करतं. कारण आई वडील इंटरॅक्शन करणं मुलाशी हे की नाही वरच्या म्हणजे वरून खालीपर्यंत येतं आणि मुलाला इंटरॅक्शन केलं की नाही त्याच्यामध्ये खूप शिकतात मुलं. माझा स्वतःचा अनुभव सांगते की नाही जेव्हा माझी मुलगी झाली त्याच्यानंतर माझ्या मुलाचा भाषेवरती एवढं आलेलं आहे की ते तो स्वतः बोलायला लागलेला आहे. म्हणजे हे लेजर स्किलमध्ये मॅडम जशा म्हणल्या लेजर स्किलमध्ये मुलं स्वतःमध्ये खेळायला लागले की थोडंसं रिलॅक्स होतात. बरोबर. प्रीती शार्दूल आपल्याशी बोलतायत, उरणहून बोलतायत. बघूया काय म्हणायचंय त्यांना. हॅलो हॅलो, बोला. हॅलो, माझ्या हॅलो बोला. हा, माझ्या मुलाचा ब्रेनचा आणि त्याच्या बोटांचा कॉन्टॅक्ट नाहीये. किती वर्षाचा आहे? तो 6 वर्षांचा आहे आता. बरं, तर नेमका प्रश्न काय आहे तुमचा? तर त्याच्यासाठी नेमकं मी काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारची थेरपी त्याला दिली पाहिजे? बरं, काय ब्रेन आणखीन बोट ह्यांचा संबंध नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की ते हालचाली किंवा ह्याच्यावर त्यांचं नियंत्रण नसणार. तो 10 वर्षाचा आहे, तर नेमकं काय केलं पाहिजे? मला असं वाटतंय की त्याचे जे हालचालीचे म्हणजे त्यांच्या प्रश्नाप्रमाणे असं वाटतंय आपल्याला की त्या मुलाचे कॉर्डिनेशन्समध्ये प्रॉब्लेम असू शकते. तर त्यावेळेला त्याला वेगवेगळ्या माध्यमा स्वरूपे आपण ग्रॉस मोटर कॉर्डिनेशन आणि फाईन मोटर कॉर्डिनेशन म्हणजे मोठ्या मोटर ऍक्टिव्हिटीज, बॉल खेळणं, बॉल कॅच, बॉल थ्रो ते पासून मणी ओवणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपले छोटे छोटे मोटर ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा हातांवरती त्या मुलाला आपण चालवू शकतो, पाय वर करून आपण त्याला व्हील बॅरो वॉकिंग म्हणतो, जेणेकरून त्याचे जे वरचे जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्समध्ये जर आपण ताकद थोडीशी टोन वाढवू शकले तर कदाचित त्या मोटर ऍक्टिव्हिटीजमध्ये कॉर्डिनेशन येऊन त्या मुलाला फायदा होऊ शकतो. बरोबर. सगळ्यात नॉर्मल शाळेमध्ये मुलं जातील, ते सामान्य प्रकारचं आयुष्य जगू शकतील अशासाठी शाळेचा तर खूप मोठा सहभाग असेल. अशा वेळेला त्यांच्या काही जसं म्हणजे एक वार्षिक काही उत्सव केले जातात किंवा शाळेमध्ये काही वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी केल्या जातात, असं काही तुम्ही सांगू शकाल का? सामान्य शाळेमध्ये म्हणजे तुमच्या शाळेमध्ये साधारणपणाने कुठल्या दृष्टिकोनातनं या मुलांना थोडंसं पुढे आणलं जातं, थोडंसं त्यांना कॉन्फिडन्स होईल अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते, असं काय सांगाल तुम्ही? नक्कीच. आम्ही जागतिक अपंग दिनामध्ये सामान्य मुलांच्या शाळेची जी मुलं आहेत ती आमच्या शाळेमध्ये बोलवलेली होती आणि त्यांना आम्ही थोड्या वेळासाठी म्हणजे 1 दिवसासाठी ह्या मुलांसोबत ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये की नाही ऍक्टिव्हिटी ठेवलेली होती की जेणेकरून सामान्य मुलं आणि आमची ऑटिस्टिक किंवा मतिमंद मुलं म्हणजे ऍक्टिव्हिटी करत होते. त्याच्यानंतर असं झालं की सामान्य मुलांना एवढी माहिती नव्हती, म्हणजे ही मुलं पण एवढी करू शकतात. पण जेव्हा त्यांनी 2-3 तास आमच्या मुलांसोबत काढले तेव्हा त्यांना एवढं असं वाटलं की नाही, आम्हाला फीडबॅक मिळाला की ही मुलं आमच्यासारखीच भरपूर काही करू शकतात. पण असं जेव्हा वारंवार होत राहील, म्हणजे विशेष मुलं आणि सामान्य मुलं जेव्हा वारंवार आपण एकत्र आणून जर त्यांना उत्सवामध्ये काही वेळेस भाग देऊ तर ही जर काही प्रमाणातली मुलं जर सामान्य शाळेमध्ये जातील तर त्यांना नक्कीच फायदा होईल. कारण अवेअरनेस होणं खूप महत्वाचं आहे सामान्य शाळेतल्या मुलांना. त्यासाठी आम्ही आमच्या मुलांना सामान्य शाळेमध्ये घेऊन जातो, सामान्य शाळेतल्या मुलांना आमच्या शाळेमध्ये काही प्रसंगानुसार आम्ही घेऊन येतो. बरोबर. हे उपक्रम राबवलं जाणं खूप गरजेचं आहे. पण मुलात लवकर जसं पिअर ग्रुप प्रेशर आपण म्हणतो की त्या वयाला त्या वयाच्या मुलांची एक जडणघडण असणं खूप महत्वाचं समजलं जातं.
तुम्हालाही मी असं विचारेन की जेव्हा आपण एक सामाजिक दृष्टिकोन असं म्हणतो तेव्हा सामाजिक दृष्टिकोन ह्या मुलांकडे बघण्याचा आजही म्हणावा तितका प्रगल्भ आहे का, आणि तो जर नसला तर समाजाने नेमकं ह्या मुलांकडे कसं बघायला पाहिजे? समाजाने नेमकं ह्या मुलांकडे तो आपलाच भाग आहे. जरी तो दुसऱ्या मुलांपेक्षा किंवा दुसऱ्या मुलं जी करतात त्या दुसऱ्या मुलांपेक्षा इतकं नाही करत असेल तरी सुद्धा ही मूल बरंच काही स्वतःहून जे काही ऍक्टिव्हिटी करू शकतात तर त्या ऍक्टिव्हिटी त्या मुलांकडून करून घेणे आणि समाजाचा एक भाग म्हणून त्या मुलाचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. आणि हे पालक, कुटुंब आणि समाज हे तिघांनीही एकत्र येऊन या मुलाच्या सर्वांगी विकासासाठी प्रयत्न करायची खूप गरज आहे. आपल्याला मंजुश्री तावरे विचारतात, त्या साताऱ्याहून बोलतात, बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो. माझा मुलगा नैनिश तावरे. हॅलो. आहे तो. त्याला शाळेत जायचं म्हटलं की त्याची इच्छा होत नाही शाळेत जायची. 2-3 शाळा झाल्या त्याचा. त्याला तो किती वर्षाचा आहे? तो 17 वर्षाचा आहे. तो शाळेत जातच नाही का? होत नाही असं शाळेत जायचं म्हटलं की. बरं. 17 वर्षाचा मुलगा आहे. शाळेत जातच नाही. आपण नेऊन पोहोचवलं तरी तो घरी येतो. त्याची इच्छाच होत नाही. तर मला असं वाटतं की ह्यांनी 17 वर्षाचा मुलगा आहे तर तुम्ही म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांना जास्त शिक्षण देणं महत्वाचं आहे, जेणेकरून की मूल शिकेल आणि थोडंफार काहीतरी उदरनिर्वाह करता येईल असं पण म्हणणार नाही, परंतु काहीतरी म्हणजे पॅकिंग करणं म्हणा, पेस्टिंग करणं, फोल्डिंग करणं, प्री वोकेशनल स्किल जी म्हणतो किंवा वोकेशनल स्किल जी म्हणतो ती शिकवणं जास्त गरजेचं आहे. कारण शाळेत जरी नाही गेला तरी तुम्ही विशेष शिक्षकाकडून किंवा शाळेतून प्रोग्राम घेऊन येऊन घरी सुद्धा फॉलो करू शकता आणि आठवड्यातून एखाद्या वेळेस जरी घेऊन जाऊ शकला तर त्याचा उपयोग त्याला खूप होईल. मला असं वाटतं की तुम्हाला असं सांगता येईल का की आई वडिलांनी नेमकं काय करायचं, कारण मुलगा 17 वर्षाचा आहे आणि त्या म्हणतात की तो शाळेतनं घरी परत येतो, तो रमत नाही तिथे, तर नेमकं काय करायचं? नाही, माझं म्हणणं मी संध्या मॅडम बरोबर पण एग्री आहे की 17 वर्षाचं जर मूल आहे तर आता 17 वर्षाच्या मुलाच्या गरजा काय काय आहेत, त्यांनी आता कुठल्या प्रकारे स्वावलंबी व्हावं, एकतर स्वतःसाठी स्वावलंबी व्हावं की स्वतःची कामं स्वतः करून घेणं कितपर्यंत आहे, आणि दुसरं की जसं आपण म्हणालो की त्या मुलाचे किती कौशल्य आहे की कितपत तो कुठल्याही व्यवसाय ज्यांचा जर त्यांच्या आजूबाजूला कुठले काही असं व्यवसाय असेल की जिथे तो असिस्टंट म्हणून पण जर बसू शकून काम करू शकत असेल तर आता त्याची ते करायची वय आहे. पण त्यासाठी त्या 17 वर्षाच्या मुलाची काय काय कौशल्य सध्या आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता बघा त्यांचा फोन साताऱ्याहून होता, तर सगळ्या शाळा म्हणजे सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात म्हणा किंवा गावोगावी अशा पोचलेल्या आहेत की जेव्हा ज्या ह्या विशेष मुलांना थोडीशा फार प्रमाणात मदत करू शकतील, किंवा तुमचं काही असं त्या प्रोजेक्ट म्हणा किंवा असा काही असू शकतो का गावागावातनं की जिथे आई वडील पालक येऊन तुम्हाला भेटू शकतील आणि त्यांनाच उत्तम मार्गदर्शन मिळेल? आमचं जसं आमच्या संस्थेतर्फे आम्ही देवलाली जे नाशिक आहे तिथे कामशेत इथे आमची संस्था त्यांचे प्रोग्राम राबवतात आहेत खेडेगावात. तिकडचे लोक सुद्धा तिथे येऊन व्यवसाय प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन घेऊन जाऊ शकतात. पण आता सातारच्या जवळ आहे तर अशी शाळा असू शकते का तिकडे? साताराच्या जवळ पण विशेष शाळा आहे जसं असू शकते, म्हणजे तिथे त्यांनी घालायला जिल्ह्यामध्ये असू शकते. कारण एखाद्या शाळेमध्ये जर वातावरण व्यवस्थित नसेल तर मूल पण जायला थोडंसं संकोच होतं. पण एक शाळा जर बदली केली किंवा प्रोग्राम घेऊन आला, ऍक्च्युअली मुलाला काय प्रॉब्लेम आहे ते आपण समजल्याशिवाय सांगू शकत नाही की मूल शाळेत का जात नाहीये. आणि त्या मुलाकडे जर कौशल्य असेल तर नक्कीच आपण शिक्षणावरती जास्त भर नाही देता मी म्हणते ह्या वयामध्ये तुम्ही स्वावलंबन कौशल्य आणि मुलाला व्यावसायिक कौशल्य शिकवणं जास्त गरजेचं आहे. तर साताऱ्याच्या जवळपास कोणती वोकेशनल ट्रेनिंग सेंटर असेल किंवा विशेष शाळा असेल तर तिकडे तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. सोनाली यांचा फोन आहे, ठाण्याहून बोलतात, त्या बघूया काय विचारतात. हॅलो. नमस्कार मॅडम, माझा असा प्रश्न होता की एखादी प्रौढ मतिमंद मुलगी आहे आणि तिला समजा कोणी भाऊ बहीण नसलं किंवा म्हणजे अशी परिस्थिती आहे की म्हणजे तिचे पालक समजा नसल्यावर तिचा पुढे सांभाळ कसा होऊ शकेल, म्हणजे आपल्या समाजामध्ये अशा काही सुविधा उपलब्ध आहे का की जिथे ते अशा मुलांचा सांभाळ करू शकतील? मतिमंद मुलगी आहे, प्रौढ आहे, तिला आई वडील नाहीये, तर अशी जर मुलं असू शकतील तर त्यांचा प्रतिपाळ कोणी करणारं असं आहे का, किंवा अशा संस्थांमध्ये काही उपयुक्त ठरू शकतं का त्यांना?
असे महाराष्ट्रामध्ये बरेच संस्था आहेत की कायदेशीर पालकत्व घेणं गरजेचं आहे. जर आई वडील नसतील किंवा भाऊ बहीण नसतील, पण त्यांच्या फॅमिलीमध्ये जर कोणी कायदेशीर पालकत्व घेऊन जर एखादी जवळपास कुठे वसतिगृह असेल, मतिमंद मुलांची वसतिगृह असेल, तिकडे तुम्ही ट्राय करू शकता. परंतु त्या मुलाला पहिले कायदेशीर पालकत्व घेऊन 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वसतिगृहामध्ये ठेवण्याचा विचार करू शकता. पण महाराष्ट्रामध्ये असे भरपूर बरेच ठिकाणी दिसून येतात की जिथे वसतिगृहामध्ये ठेवू शकतो. आता तुम्ही ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहात, मुलं तर तुमच्या प्रत्येक वेळेला संपर्कात येत असतील, त्यांच्या मनातले प्रश्न काय असतात हो, किंवा त्यांना नेमक्या समस्या काय असतात, ते तुमच्याशी कशा प्रकारचा संवाद करतात? ऑटिस्टिक मुलांना जर आपण बघितलं तर ह्या मुलांचे एक्सप्रेसिव्ह जे आपण स्किल म्हणतो की स्वतःला व्यक्त करायची जरीही नसेल तरी बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमाने ते आपल्याला सांगतात की त्यांना ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, करायची आहे ॲक्टिव्हिटी, नाही करायची आहेत. तर आपण जर त्यांचे जे वर्तणूक आहे त्याच्यामधून आपल्याला बऱ्याच वेळेला कळतंय की त्यांना कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटीमध्ये रस आहे आणि ती ॲक्टिव्हिटी आपण कशी पुढे नेऊन त्यांना सेटल करू शकतो. संवाद म्हटलं की भाषा आली. ज्यांना भाषेचं ज्ञान कमी आहे अशा मुलांच्यासाठी भाषा ही कशी डेव्हलप केली जाते? कारण मला तुमच्याशी बोलायचं असेल, स्वमग्न मुलांना काहीतरी सांगायचंय, त्यांच्या मनामध्ये खळबळ आहे, ती तुम्हाला सांगायची आहे, आनंद व्यक्त करायचा आहे, तर अशा वेळेला भाषेचं ज्ञान जर त्यांना नसेल किंवा भाषा ज्ञानामध्ये जर ती कमी पडत असतील तर ती नेमकी कशी संपर्क करतात? बहुतेक 90% मुलांना म्हणजे आपण असं दिसून येतं की ते व्यक्त भाषा बोलू शकत नाही, परंतु कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. काही मुलं जेस्चरचा वापर करतील, काही मुलं वस्तूकडे हात धरून पकडून घेऊन जातील, परंतु ते बोलणार नाहीत आपल्याला. पण आता एवढे तंत्रज्ञान एवढं जास्त झालेलं आहे की पिक्चर एक्सचेंज कम्युनिकेशन सिस्टम आहे, कम्युनिकेशन बोर्ड आहे, आयपॅड घेऊ शकतो, घरामध्ये असे पिक्चर्स लावून ठेवू शकतो की मला हे हवं असेल तर ते काढून देण्यासाठी. तर आता एवढं प्रगत झालेलं आहे की त्याचा वापर करून मुलांकडून व्यक्त करण्याची भाषा आपण डेव्हलप बऱ्याच प्रमाणात करून घेऊ शकतो. अशा आमच्याकडे 5-6 मुलं होती की जी अजिबात बोलत नव्हती किंवा त्यांना व्यक्त करण्यासाठी जेस्चर लँग्वेज पण नव्हती. तर जेव्हा आम्ही पिक्चरांच्या थ्रू व्यक्त करायला शिकवलं तेव्हा त्यांच्या वर्तणुकीमध्ये एवढं कमी झालं की नाही, त्यांना असा आनंद मिळायला लागला की आम्हाला जे सांगायचं आहे ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेलं आहे. जेव्हा हे त्यांना समजतं की नाही, मला जो मेसेज द्यायचा आहे किंवा मला हवी असलेली वस्तू मी जेव्हा काढून देतो तेव्हा त्याच्या गरजा पूर्ण होतात. त्याच्यामुळे व्यक्त करण्याच्या भाषेसाठी वेगवेगळ्या माध्यमाचा विचार करून कमी करण्यासाठी त्या माध्यमाचा विचार करून आपल्याला मुलांची वर्तणुकीमध्ये कमी आणता येते. त्याला काय हवं आहे हे आपण पुरवू शकतो. बरोबर. महत्वाचा मुद्दा असा येतो की तुमच्याकडे असंही होत असेल की ऑटिझम आणि मतिमंद असे सुद्धा एक कॉम्बिनेशन असेल, तर ह्या मुलांचं नेमकं भवितव्य कसं असतं की तो ऑटिस्टिक पण आहे आणि तो मतिमंद पण आहे? बहुतेक वेळेला आपल्याला ऑटिझमच्या बरोबर असोसिएटेड त्याच्याबरोबर संलग्न आजारही मिळतात. त्याच्यामध्ये मतिमंदत्व हे सर्वात मोठा आजार आहे की बरेच जवळपास 97 to 98% मुलं ऑटिस्टिक आणि मतिमंद असतात. मग ह्या मुलांचं आपल्याला जे स्वावलंबन त्यांचं करायचं असेल तर ते स्वावलंबन की जे आपण ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणतो, ADL स्किलपासून तर ह्या मुलांचं व्यवसायामध्ये कशा प्रकारे आपण त्यांचं पुनर्वसन करू शकू ह्या गोष्टीचा विचार पूर्णपणे घेतला जातो की जिथे ते ऑटिस्टिक जास्त आहे की मतिमंदत्व जास्त आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून मग त्यांचं पूर्ण पुनर्वसनचं प्रोग्राम तयार करण्यात येईल. पालक काय, शिक्षक काय, तुमच्यासारखी सगळी खूप म्हणजे मनापासून काम करणारी माणसं काय, या सगळ्याचा एक सकारात्मक उपयोग किंवा परिणाम त्या मुलांच्यावरती होत असतो. हा सकारात्मक परिणाम जो आहे तो तुमचा अनुभव आता इतका प्रदीर्घ आहे की तुमच्या शाळेतला असा एखादा मूल आहे का की जे SSCला चांगल्या पद्धतीने पास झालंय, आणि असं जर झालं तर तुम्हाला त्याच्याबद्दल नेमकं काय वाटतं? आत्ताच आम्हाला लास्ट आठवड्यामध्येच एक पालक आले होते आमच्याकडे. तो 2.5 वर्षाचा असताना आलेला आणि त्याचा आम्ही 3 वर्ष आमच्याकडे थेरपी दिली. 3 वर्ष थेरपी दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही, ह्याला इथं ठेवण्यापेक्षा सामान्य शाळेमध्ये ठेवलं तर त्याचा जास्त फायदा होईल. आम्ही सुरुवातीला काय केलं की अर्धा दिवस आमच्याकडे ठेवायचं आणि अर्धा दिवस सामान्य शाळेमध्ये घेऊन जायचं.
पण पालकांना सुरुवातीला असं वाटत होतं की नाही प्रोटेक्टेड स्कूलमध्ये ठेवलं तर माझा मुलगा जास्त चांगला राहील, पण आम्ही पालकांना खूप मार्गदर्शन केलं की नाही तुम्ही तिकडे ट्राय करून बघा, जर सपोज सेटल नाही झाला तर आम्ही आहोतच इकडे. मग असं करून आम्ही अर्ध्या दिवसापासून सुरुवात केली, मग नंतर आठवड्यातून एकदा जाऊन भेटायचं. ह्याच्यामध्ये शिक्षकांना मेंटली प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. मग तो मुलगा पहिलीला थोडासा 1 वर्ष उशिरा गेला, परंतु पहिलीला गेल्यानंतर 1-2 वर्ष त्याला थोडा त्रास झाला. नंतर त्यांनी जे पिकअप केलं ना, सर्व मुलांचा स्वीकार मिळाला आणि तो आता 97% पास झाला. आणि त्या पालकांचा जो आनंद आम्ही बघितलो ना, तो खरंच अक्षरशः अंगावर शहारे आणण्यासारखा होता. आणि असं जेव्हा वाटतं की नाही ह्या मुलांना मेहनत घेतली, ह्याच्यामध्ये नक्कीच खूप मेहनत आहे, पालकांची आहे, प्रोफेशनलची आहे. असं जर कोणी समाजामध्ये अशी जर व्यक्ती जर आले तर ह्या मुलांना नक्कीच काहीतरी मार्गदर्शन म्हणून समाजाचा एक घटक म्हणून जगू शकतात. ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून मी असं विचारते तुम्हाला की समाजातले अनेक लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे वेळ भरपूर आहे पण त्यांना काय करावं ते कळत नाही. तर ह्या सामान्य जनता सुद्धा ह्या ऑटिस्टिक मुलांना कुठेतरी एक जोडून घेऊ शकते का? हो, नक्कीच. कारण समाजाशिवाय ह्या मुलांचं पुनर्वसन होणं हे अशक्यच आहे. आम्हाला नेहमी अशा प्रकारची जे बऱ्याचशा वेगवेगळ्या क्षेत्रामधली जे व्यक्ती असेल की जे कोणी प्रिंटिंग करत असेल, कोणाचं प्रिंटिंग प्रेस असेल, झेरॉक्सचे दुकान, कुठलीही व्यक्ती असेल ज्यांना ऑटिस्टिक मुलांबरोबर जर काम करून ॲज अ व्हॉलेंटियर पण काम करून या मुलांना त्यांचा एक समाजामध्ये पुनर्वसन करण्यासाठी जर मदत करायची असेल तर नक्कीच आपण त्यांना गाईड करू शकू. किंवा जर मला काही त्यांच्यासाठी मदत करायची असेल तर अशी तुमच्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या प्रकारच्या काम करणाऱ्या अनेक संस्थांमध्ये आम्ही येऊ शकतो का? नक्कीच. कारण त्या बाहेरचं जे जग आहे, बाहेरचं जग आणि ऑटिस्टिक मुलं या दोघांमध्ये जर एक ब्रिज म्हणून ह्या संस्था काम करणार तर नक्कीच बाहेरचं विश्व या मुलांमध्ये जे लपलेल्या स्किल्स काही आहे ते नक्की आपण समाजाच्या समोर आणू शकू. आजचा आपला कार्यक्रमाचा थोडासा आढावा घ्यायचा तर असं म्हणता येईल की समाजाने खूप जागरूकतेने ह्या मुलांकडे बघण्याची गरज आहे आणि ह्यांचा एक समाजाचा भाग जर तुम्ही म्हणून स्वीकारलं तर ही समस्या राहणार नाही. आज तुम्ही दोघी जणी इथे आलात आणि खूप मनमोकळी चर्चा आमच्याबरोबर केलीत. ऑटिझम म्हणजे काय इथपासून ते ऑटिस्टिक मुलांना कसं ट्रेन करावं इथपर्यंत आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.